नमस्कार मित्रांनो, मी आज खूप एक्सायटेड आहे कारण माझा ड्रीम कॅमेरा घेण्यासाठी मी खूप महिने सॅलरीचे पैसे सेव्ह करत होतो आणि या कॅमेऱ्यातून माझी यूट्यूबची जर्नी जी आहे ती मी चालू करणार आहे. तर प्रथम CSTला ट्रेन पकडून मी CSTला पोहोचलो. CSTला उतरून BMCच्या बिल्डिंगच्या समोरच सरळ चालत केलं की बोरा बाजारातील कॅमेरा गल्ली लागते. तेथे तुम्हाला हवे असेल त्या ब्रँडचे कॅमेरा, ॲसेसरीज, ॲक्शन कॅमेरा कमी रेटमध्ये भेटतात. मी बॅक झोनमध्ये कॅमेरा घ्यायचे ठरवले होते. बोरा बाजारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम चालतो. कारण तुम्हाला जी वस्तू हवी असेल ती तुम्हाला कमी रेटला सांगतील. मग तुम्ही विचार करणार की बाबा कमी रेटला आहे, आपण घेऊया. परंतु लक्षात ठेवा, ते तुम्हाला बिल देणार नाही आणि जर बिल मिळालं नाही, तुमची जर वस्तू खराब झाली तर वॉरंटीला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जर एखादा शॉपकीपर तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला कमी रेटमध्ये मी कॅमेरा किंवा इतर वस्तू देतो, तर लक्षात ठेवा, घेऊ नका. हा एक प्रकारचा स्कॅम आहे. बिलशिवाय तुम्ही कोणतीही वस्तू तिथली विकत घेऊ नका. आणि बॅकझोनमध्ये हा कॅमेरा मी घेण्याच्या मागचं कारणसुद्धा तेच होतं. कारण जे बिल मला मिळणार होतं ते GSTचं मिळणार होतं, जेणेकरून जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला क्लेम करण्यासाठी सोपं जाईल. नमस्कार मित्रांनो, आपण आहे बॅकझोनमध्ये. बॅकझोनमध्ये माझा जो आवडीचा कॅमेरा होता तो आपण घेतलेला आहे, अल्फा सोनी 6700 आणि त्यासोबत आहे आपल्याकडे अल्ट्रा वाईड लेन्स 9mm आणि चार्जर पण घेतला आहे, कारण बंडलमध्ये चार्जर काही येत नाही. आणि त्यानंतर आपल्या लेन्ससाठी ND फिल्टर घेतलेला आहे आणि या सरांनी आपल्याला खूप मदत केली आहे लेन्स घेण्यासाठी. कारण मी एक आठवड्यापूर्वी येऊन गेलो होतो. सरांचं नाव मला विचारायचं, सर काय नाव आहे आपलं? निलेश मोहन आमटे. निलेश मोहन आमटे आपले महाराष्ट्रीयनच आहेत. तर यांनी खूप मदत केलेली आहे आणि आपल्याला जे बजेटमध्ये हवं होतं ते बजेटमध्ये पण करून दिले. तर सरांना थँक्यू. धन्यवाद. NDचं आपल्याला माहितीच आहे की ND लावल्यानंतर ISO ज्या वेळेस आपण एकदम लोवरती ठेवतो त्यावेळेस ND खूप कामात येतो. आहे ना? ओके, फंक्शन तुझा हात जो दुखते KNF.